हॅलो हार्दिक शुभेच्छा आणि त्या गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे। ढोलकीने साथ दिली या मी गाते आज या चरणी चढवणी आले साज आज या क्षणी तुम्हा रसिकांच्या मी करते मी मुजराया रणी हो रसिका करते मी मुजराया रणी करते मी मुजराया रणी हो रसिका मुजराया रणी सुस्वागत 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 सर्वप्रथम नवीन हरत्या गणरायाला वंदन करून मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे। स्वराज्य जननी राजमाता बाळासाहेब जिजाऊ यांना वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
गौरीजी जाधव यांनाही या शक्तिवादी शाहीर वैद्य चलाचा शाहीर मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। त्याचप्रमाणे साऊंडवाले दादा ज्यांनी जे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत त्यांनाही माझा शाहिरी मानाचा मुजरा करते। तसेच बुवांनी प्रमाणपत्र व प्रश्नपत्र घेऊन यायचं आहे। लक्ष असू दे। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तूने बेहद रुलाया परदेसी तूने बेहद रुलाया परदेसी। बघा त्या शिवरायांना जन्म देणारी ती जिजाई माता, ती स्वराज्य जननी माता आहे जिजाई माता, जिने त्या शिवरायांना घडवलं आणि त्या शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं। तर त्या मातेला वंदन करण्यासाठी काय म्हणायचं नीट लक्षात द्या। नारी शक्तीची महाकी दाविली जिजाईने शिवबाला घडविली जिजाईने शिवबाला घडविली। पहिले वंदन मी करते तुला माऊली, पहिले वंदन मी करते तुला माऊली।
पहिले वंदन मी करते तुला माऊली, पहिले वंदन मी करते तुला माऊली, पहिले वंदन मी होती साक्षात माया भवानी, जगी नाही दैवानी महाराष्ट्राची जगत जननी, तिने दिली ती नवी कहाणी. साक्षात माया भवानी, जगी नाही दैवानी कोणी, महाराष्ट्राची जगत जननी, तिने दिली ती नवी कहाणी. रयतेसाठी तलवार अशी फिरविली, स्वराज्याने तिची धुरा पेलविली, स्वराज्याने तिची धुरा पेलविली. पहिले वंदन मी करते तुला माऊली, पहिले वंदन मी करते तुला माऊली, पहिले वंदन मी करते तुला माऊली, पहिले वंदन मी करते तुला दोन राजे घडवणारी माया, एक संभाजी दुसरा शिवराय. नाही केला कोणावर अन्याय, होती जगात एक आधी माया. दोन राजे घडवणारी माया, एक संभाजी दुसरा शिवराय. नाही केला कोणावर अन्याय, होती जगात एक आधी माया. तुझ्या नावाला दुनिया मी पाहिली, म्हणून वैदेही गीत तुझे गायली, म्हणून वैदेही गीत तुझे गायली. पहिले वंदन मी करते तुला माऊली, पहिले वंदन मी करते तुला माऊली, पहिले वंदन मी करते तुला माऊली.
बोल श्री गावदेवी बजरंग जागे बोला परमेश्वर गणपती कैलास रामचंद्र पांडुरंगरा कृष्णा शांताराम अखंड नागेश्वरीचा शाखा जय भवानी नाच मंडळ चिंचवली शेजारवाडी यांचा तसेच रमेशजी देशपांडे यांच्याकडून नाच भक्तजन गीती गणराया तुझ्याच चरणी बाप्पा तुझी पूजा करीते दुर्वा पुष्प सुख दुःख घेऊन सारे भक्तजन येती गणराया तुझ्याच चरणी बाप्पा तुझी पूजा करीते दुर्वा पुष्प या सर्व भक्तांना आनंद वाटतो तुझी सेवा करून या सर्व भक्तांना आनंद वाटतो तुझी सेवा करून आणि सर्व कष्ट दूर होतात हे गजानना गोड तुझी मूर्ती आणि सगळ्यांच्या घरी हे बाप्पा आपले विराजमान झालेले आहेत आणि बाप्पा आल्यावरती आपल्याला किती आनंद झालेला आहे आणि सर्व भक्तजन किती आनंद झाले सर्व भक्तजनांना किती आनंद झालेला आहे बाप्पा तुला सांगायचं म्हणून काय म्हणायचं बघा प्रवीणजी सरपळे यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे नाच मंडळाकडे आहे झोंके से मुझको प्यार देख लिया रे धोखे से बघा गण ठेवले सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या शंकर पार्वती त्यांचे बाळ श्री गणपती शंकर पार्वती त्यांचे बाळ श्री गणपती भाद्रपदाच्या चतुर्थीला देव जन्माला साऱ्या जगामध्ये गाजला साऱ्या जगामध्ये गाजला
पहिला मान देऊ गणाला गौरी गणपतीच्या सणाला गौरी गणपतीच्या सणाला पहिला मान देऊ गणाला शंकर पार्वती त्याचे आळशी गणपती शंकर पार्वती त्याचे आळशी गणपती भाद्रपदाच्या चतुर्थीला देव जन्माला साऱ्या जगामध्ये गाजला पहिला मान देऊ गणाला गौरी गणपतीच्या सणाला पहिला मान देऊ गणाला साऱ्या जगामध्ये गाजला पहिला मान देऊ गणाला गौरी गणपतीच्या सणाला शंकर पार्वती त्याचे आळशी गणपती भाद्रपदाच्या चतुर्थीला देव जन्माला साऱ्या जगामध्ये गाजला पहिला मान देऊ गणाला गौरी गणपतीच्या सणाला पहिला मान देऊ गणाला पार्वतीच्या या तपासाठी घेतला जन्म जगदेवी केला पुतळा मणीचा कधी मागेल तिच्या पार्वतीच्या या तपासाठी घेतला जन्म जगदेवी केला पुतळा मणीचा कधी मागेल तिच्या तुझं सुख करता तुझं दुःख भरता पाना मुंडा मायेला सन्मान तो करिला पार पाड एक मातेचा सातो झाला साऱ्या जगामध्ये गाजला पहिला मान देऊ गणाला गौरी गणपतीच्या सणाला पहिला मान देऊ गणाला साऱ्या जगामध्ये गाजला पहिला मान देऊ गणाला गौरी गणपतीच्या सणाला पहिला मान देऊ गणाला षटकसूर दैत्य येतात गजानन तो धावला अंजनीच्या पुत्रासाठी त्याला संकट पावला षटकसूर दैत्य येतात गजानन तो धावला अंजनीच्या पुत्रासाठी त्याला संकट पावला ओ विघ्न विनाशक ओ अष्ट विनायक ओ विघ्न विनाशक ओ अष्ट विनायक अशी गणेशाची मूर्ती पाहता आनंद करते शाहीर वैभवीचे गुण गान आचरणात गाईला साऱ्या जगामध्ये गाजला पहिला मान देऊ गणाला साऱ्या जगामध्ये गाजला पहिला मान देऊ गणाला गौरी गणपतीच्या सणाला शंकर पार्वती
गणपती शंकर पार्वती नंदलाल श्री गणपती पहिला मान देऊ गणाला गौरी गणपतीच्या सणाला पहिला मान देऊ गणाला क्या बात है स्तवन आणि गान झालेलं आहे. आता गवळणीला सुरुवात करायची आणि मगाशी ते दादा बोलले ना की बारी तापली पाहिजे. बारी तापणार पण ती आत्तापासून सुरुवात होणार, आत्ता खरी सुरुवात होणार. आणि पाऊस पडतोय तरी सुद्धा एवढे रसिकजन उपस्थित आहेत तर सगळ्यांनी जरा शांत बसू नका, मला साथ द्या म्हणजे या बुवांना मी काहीतरी बोलेन. हा तर एकदा तुमचा सगळ्यांचा जोरात आवाज येऊ द्या. बारी कशी झाली पाहिजे, कशी झाली पाहिजे. अच्छा इकडं मंडळी बसले काय. बारी कशी झाली पाहिजे. आता योगेश बुवा कुठे बसले मला माहित नाही पण बुवा ओ योगेश बुवा आणि या रणांगणात मी राधा तर एक कान्हा. तर एक कान्हा तुला सांगते नीट ऐक, बाहेर ये आणि माझी गवळण नीट लक्ष देऊन ऐक, नाहीतर नंतर बोलाल की बाई काय बोलून गेली मला ऐकायला आलेलं नाही, तर तसं चालणार नाही. आता इथे मी बघते महिला मंडळ सुद्धा खूप जास्त आहे. तुमचं सुद्धा मनोरंजन मी करणार आणि तुमचं मनोरंजन होणार आणि तुमचा मान राखूनच मी बारी करणार कारण मी पण एक बाई बरोबर. तर तुम्ही सुद्धा हे एन्जॉय केलं पाहिजे. हा तर तुमचं सुद्धा नीट लक्ष असू द्या. गवळण अगदी शांत आहे पण मजा सुद्धा आली पाहिजे की नाही. हा आणि या योगेश बुवा नंतर तलवार किंवा काढून आले पाहिजेत की नाही, नाहीतर बोलतील बाई घाबरला वगैरे. तर बाई घाबरत नाही आणि यांना माहिती आहे खेळच्या वाघिणीचा दणका कसा बसतो तो आणि एकदा दणका बसला की बुवा मनका पण मोडतो, एवढं लक्षात ठेवा. हा आता बुवानं भरपूर बोलून झालं, आता त्या कान्हाला बोलते जरा. अरे कान्हा कुठे
मोठ्या असशील तिथून नीट बाहेर ये आणि माझी गवळण आई त्या राधेला काय म्हणायचं ते नीट लक्ष देऊ नाही म्हणून मला काय म्हणायचंय या गवळ्याच्या तिकडे ऐकायला येतंय ना सगळ्या महिला मंडळाने हात वर करा म्हणजे मला समजेल की माझा आवाज येतोय या गवळ्याच्या पोरीला कान्हा तू कमजोर समजू नको आता हे बुवा माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत मग त्यांना वाटेल की मी बारी सर करेन पण बुवा तसं नसतं हा म्हणून मला काय म्हणायचंय या गवळ्याच्या पोरीला कान्हा तू कमजोर समजू नको मी राधा गोरी तू कृष्ण काळा वाटेला माझ्या जाऊ नको मोडीन तुझी खोडी असा तू वागू नको आधी सांगून ठेवते गवळण शास्त्रात आहे जर आताचा अनर्थ केला तर मग याद राखा मोडीन तुझी खोडी असा तू वागू नको आणि चोरा अरे कान्हा मला तू अनपढ समजू नको आणि म्हणून काय म्हणायचं बघा गोकुळामध्ये खेळा मांडीला जमा झाली सारी पोरा एक एक धारा लावीला वारा चढताना थांब तू जरा थांबा आधी तुम्ही मध्ये मध्ये वाजवू नका त्यांना तिकडे ऐकायला जात नसते हा काय म्हणायचं नीट लक्षात असू द्या गोकुळामध्ये खेळा मांडीला जमा झाली सारी पोरा एक एक धारा लावीला वारा चढताना थांब तू जरा खाली चिरडून म्हणून बघा काय म्हणायचंय खाली चिरडून चिरडून खाली चिरडून चिरडून जातील हराम खोरा खाली चिरडून चिरडून जातील हराम खोरा तर आता काय काय चिरडून जातील तर बुवा त्या गोकुळामध्ये दहीहंडीचा खेळ रंगलेला असतो आणि त्या दहीहंडी ती हंडी फोडण्यासाठी एक एक थर लावलेला असतो आणि सगळ्यात वर कोण चढतो हंडी फोडण्यासाठी तर तो श्रीकृष्ण आणि तो श्रीकृष्ण जेव्हा हंडी फोडण्यासाठी वर चढतोय तर त्याला काय सांगते एक एक तारा लावीला वर चढताना थांब तू जरा म्हणजे थर लावलेला आहे तर तू चढताना जरा सावकाश चढ नाहीतर खाली चिरडून म्हणजे खाली जे आहेत सगळी मुलं आहेत तो श्रीकृष्ण ज्यांच्यावर चढणार आहे ते खाली चिरडून चिरडून जर तू व्यवस्थित चढला नाही तर खाली चिरडून चिरडून जातील हराम खोरा हुआ तुम्हाला काही बोलायचं नाहीये खाली चिरडून जातील म्हणजे ते थर लावलेले आहेत ती जी मुलं आहेत ती चिरडून जातील बस एवढंच बोलायचंय गवळण घ्यायची घ्या चिरडून
करते पण त्याआधी बुवांना माझा प्रश्न असा आहे की बुवा मदमधूची उंची किती आणि जर तुम्हाला याचं उत्तर ग्रंथ आधार देता येत असेल तरच या प्रश्नाला हात घाला नाही तर इथे होऊन रसिकांना काही सांगाल तर तसं चालणार नाही. पदाला सुरुवात करत आहे. पप्पा मला द्याल का हो परमिशन आमच्या दोघांच्या लव्ह मॅरेजला.
विषय कसा आहे? आला भिकारी त्या काळातरी काहीतरी भेट हा करायचा. सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या आणि बुवा तुमचं सुद्धा नीट लक्ष असू द्या. काय म्हणायचं? आला भिकारी त्या काळातरी काहीतरी भेट हा करायचा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का बघा रावणाचा विषय आहे. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेला सतत मारीचा. समजतंय काय? तुमची मला साथ असेल तेवढं मी बोलू शकते. हा तुमचा एकदा आवाज येऊ दे मोठ्याने. जेवलात ना? जेवलात ना? मोठ्याने आवाज येऊ दे. योगेश बुवा काय म्हणायचं बघा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का. आता या बुवाचं लग्न झालं. हा लग्न झालेलं आहे. तर बुवा तुम्हाला बोलत नाहीये की दुसऱ्याची बायको पळवून नेली म्हणून. त्या रावणाने रामाच्या बायकोला पळवून नेली होती आणि ती सुद्धा तो जो मारीचा राक्षस होता त्याची मदत घेऊन. म्हणून काय म्हणाले? दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तूच मारीचा. जर बुवा इकडे लांब असतील तर बुवांना तिथपर्यंत काहीतरी वेगळं ऐकायला जाईल. तर बुवा विषय असा आहे त्या रावणाने मारीचा जो राक्षस आहे त्याची मदत घेऊन त्या सीतेला पळवली होती. आणि म्हणून काय म्हणायचंय? आला भिकारी त्या काळातरी काहीतरी भेट हा करायचा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेला सतत मारीचा. दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेला सतत मारीचा. बायको पळवण्यासाठी का गेला सतत मारीचा. सीतेच्या रक्षणासाठी वनभूमीत लक्ष्मणाला असा हट्ट सीतेने धरला, तिला मोह पडला. सीतेच्या रक्षणासाठी
बायको पळवण्यासाठी का केला तू तुम्हारी बायको पळवण्यासाठी का केला तू तुम्हारी बायको पळवण्यासाठी का केला तू तुम्हारी दुसऱ्याची बायको पळवण्यासाठी का गेलास तू तुम्हारीचा आणि इथे येऊन काहीतरी वेगळंच गायला मी जे गायलेलं मी सोडून जर वेगळंच गायला तर मग तुम्हाला दाखवेन खेळच्या वाघिणीचा धक्का कसा असतो पहिल्या बारी दाखवलाय पण दुसऱ्या बारी मला मनकावर लावणं तेवढं लक्षात ठेवा हा नाहीतरी वाघीण आली ना अंगावर की समजेल तर योगेश बुवा मी माझी पहिली बारी ते संपत आहे आणि तुम्हाला पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते